राष्ट्रीय पातळीवर भाजपमध्ये एका नवीन युगाची सुरुवात होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे 2020मध्ये पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं। त्यांचा कार्यकाळ जून 2024मध्ये संपला होता। मात्र काही वर्ष त्यांना ही जबाबदारी वाढवून देण्यात आली होती। यानंतर भाजपकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा मध्यंतरी जोरदार सुरू होती। तर यात महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावाची देखील चर्चा होती। आता भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याची निवड केली आहे। 50% राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडून आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाते हे भाजपच्या घटनेत लिहिलं आहे। सध्या भाजपकडे 37 मान्यताप्राप्त राज्य युनिट असून यापैकी 26 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडले गेले आहेत। तर 1 ते 2 जुलै या दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दीव, दमण आणि लडाख या 9 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली होती। यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे। जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा होती। यात महाराष्ट्रातील सरचिटणीस सुनील बन्सल आणि विनोद तावडे हेही देखील शर्यतीत होते। मात्र भाजपने बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केला आहे। यावेळी आज दिल्लीच्या मुख्यालयात गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते। तसेच त्यांचे ते प्रास्ताविक देखील होते। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्य युनिटचे अध्यक्ष, खासदार आणि इतर अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते। त्यामुळे त्यांना हा मोठा पाठिंबा मिळतोय असं चित्र दिसतंय। कोण आहेत नितीन नवीन? नितीन नवीन हे बिहार सरकारमध्ये मंत्री, पदनिर्माण विभाग, नगरविकास, आवास विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती। 2010 पासून बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते। याआधी भाजपचे छत्तीसगड प्रभारी म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे। पटना पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले होते। यानंतर बांकीपूर मतदारसंघात त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली होती। 2021मध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदाच मंत्री झाले होते। 2016 आणि 2019 या काळात ते भाजपचे युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामाचा त्यांनी ठसा उमटवला होता। तर 14 डिसेंबर 2025 रोजी नितीन नवीन यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा निवडला जातोय? भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हा राष्ट्रीय परिषदेद्वारे निवडला जातो, ज्यामध्ये अंदाजे 5708 सदस्य असतात। यात राष्ट्रीय परिषदेचे तसेच देशभरातील 30हून अधिक राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व सदस्यांचा यात समावेश असतो। विशेष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवारी अर्ज अद्यापही आलेला नाही। त्यामुळे नितीन नवीन यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता मानली जाते। त्यामुळे मतदान होणार नाही असंही म्हटलं जात आहे। यावेळी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कशी कामगिरी करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।